नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज मला अक्कलकोटला जायचं आहे. मम्मीच्या मैत्रिणीचं लग्न होतं, आमच्या भाऊकीतलंच लग्न होतं, त्यामुळे मम्मी आणि अनु आणि घरचे बाकीचे सगळेच इथे लग्नाला निघाले आहेत. त्यांना बाय बाय केलं. बाकी मग घरी मी एकटीच होते. मग हे पार्सल मला मगाशीच रिसीव्ह झालं. हा एक छान असा मी शूज मागवला आहे. पूर्ण असं वेगळं त्याचं फॅब्रिक आहे, प्लास्टिकचं असं तसं, म्हणजे खूप फोल्डेबल आहे, खूप छान यूज करू शकतो आपण याचा. मला खूप जास्त आवडला. चला म्हणलं आता अक्कलकोटला जायच्या आधी आलाय तर मग घालूनच जाऊया आपण याला. तर मी आता घालणार आहे. पाहू शकता म्हणजे घातल्याच्या नंतर पण खूप छान लुक येतो आणि एकदम शूज सारखा आहे ना, त्यामुळे खूप सुंदर वाटतो. म्हणजे फक्त हाफ शूज जसा असतो ना तसाच, आणि घातल्याच्या नंतर पाहू शकतात किती सुंदर वाटत आहे. बाकी मग मी रेडी झाले छान असं. ऊन इतकं जास्त आहे ना, दुपारीच माझी बस होती, त्यामुळे उन्हाचंच मी इथं निघाले आहे अक्कलकोटला. ऊन खूप जास्त होतं, त्यामुळे मग मास्क वगैरे लावलं. ही माझी सॅग यामध्ये एक ड्रेस घेतला आहे, कारण मी तिथे एक दिवस राहणार आहे संध्याकाळी. कारण दुसऱ्या दिवशी पहाटेची आरती मला करायची होती, कारण पहाटेची आरती खूपच जास्त पवित्र होत असते. बोलवलं आल्याच्या नंतर आपल्याला लगेचच जावं लागतं, लगेचच निघावं लागतं. मला ॲक्च्युली नंतर जायचं प्लॅनिंग होतं, पण चला म्हणलं जाऊन येऊयात आता, कारण सासरी जायचं आहे. परत सासरी तिकडे गेल्याच्या नंतर काही एवढं काही भेटत नाही. नंतर ह्या बघा आमच्या वहिनी इथे थांबल्या आहेत, कारण रावणगावपर्यंत मला असंच लिफ्ट घेऊन जायचं होतं. मग वहिनी म्हणलं की थांब, मी तुला गाडी शोधून देते, मग जा तू. पण काय गाडी भेटत नव्हती. त्यांना म्हणलं थांबा मी थांबवते. मग लगेचच थांबली गाडी आणि मग इथे आता मी चालले आहे. मी रावणगावपर्यंत असे लिफ्टमध्ये गेले. नंतर मग रावणगावमधून मला भिगवण गाडी भेटली. भिगवणमधून डायरेक्ट अक्कलकोट गाडी होती, त्यामुळे काय प्रवास हा छान असा होता माझा. जास्त काही शूट घेतलं नाही, कारण मी फ्रुटी वगैरे इतके जास्त पेले होते. पाहू शकता समोर फ्रुटी वगैरे, त्यामुळे माझा घसा पूर्ण पॅक होता. आता मी आले आहे अक्कलकोटून 3-4 दिवस झालं, तरी पण माझा घसा खूप पॅकच आहे. अक्कलकोटचं बस स्टँड आहे, तिथे मी पोहोचले. तिथून मग मंदिरापर्यंत रिक्षाने गेले आणि मंदिराच्या आल्याच्या नंतर आता मी इथे शूट घेत आहे. ॲक्च्युली मी एकटीच गेले होते, त्यामुळे शूट घ्यायला कोणच नव्हतं, त्यामुळे थोडे व्हिडिओ कोणाला तरी सांगून असे घेतले आहेत. त्यामुळे जास्त काही शूट केलं नाही. खूप कमी मिनिटाचा व्हिडिओ आहे. नाही, माझी तब्येत पण एकदम बिघडली होती पहिल्याच दिवशी, त्यामुळे काय एवढं जास्त शूट घेतलंच नाही. तर फायनली इथे आलो आहे. आणि इथं आल्याच्यानंतर एवढं पवित्र वाटतं ना. आता मी व्हिडिओमधून पाहते तरी पण मला तिथं एक एक क्षण आठवत आहे. खूप सुंदर असं आहे एक्सपिरियन्स होता. आतापर्यंत मी अक्कलकोटला 4 ते 5 वेळा आले असेल, पण प्रत्येक वेळेस एक नवीन अनुभव पाहायला मिळतो. तर इथे 1 तासभर आरती होती, नैवेद्य होता, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना 1 तासभर बसवलं होतं. आणि समोर स्क्रीनवर सगळं स्वामींचं मंदिरातलं दिसत होतं, कारण आम्ही लांब बसलो होतो, त्यामुळे काय मागून दिसत नव्हतं, त्यामुळे स्क्रीनवरच बघायला आम्हाला लागत होतं. बाकी हे वटवृक्ष मंदिर, इथे स्वामी बसायचे त्या काळी, म्हणजे हे पाहून किंवा हे ऐकून पण असं अंगावर काटा आल्यासारखं होतं, कारण तिथे स्वामी बसायचे. म्हणजे ते सगळे क्षण असे डोळ्यासमोर जात होते, कारण मी पिक्चरमध्ये वगैरे पण पाहिलं आहे ना, त्यामुळे ते क्षण असं वाटत होतं की हां, इथे स्वामी बसत होते. म्हणजे अक्षरशः रडायला येत होतं, इतकं छान वाटत होतं. नंतर इथे आरती सुरू झाली आहे. हा ढोल ताशाचा नादच खूप वेगळा आहे. म्हणजे हे कानावर जरी पडलं ना तर इतकं पवित्र वाटतं ना खरंच. त्यासाठी तो एक थोडासा क्षण तुमच्यासाठी घेतला आहे. बाकी मग आतमध्ये आल्याच्या नंतर खूप जास्त गर्दी झाली होती. स्टार्टिंगला मी एकटीच होते, नंतर खूप सारे जण आले होते. बाकी मग इथे एक जणांना सांगितलं की माझा व्हिडिओ काढा. मग छान असे व्हिडिओज, थोडे फोटोज वगैरे काढले. इथे आल्याच्यानंतर थोडा वेळ बसून थोडा वेळेस मंत्र जाप वगैरे करायचं होतं मला, पण काय खूप जास्त उशीर झाला होता. नंतर महाप्रसाद पण मला घ्यायचा होता, कारण स्वामींचा महाप्रसाद हा मिस करायला नको आहे अजिबात. उद्या सकाळी तर काही घेता येणार नाही, त्यामुळे आता मी स्वामींचा महाप्रसाद घेण्यासाठी इथे लवकर निघाली आहे. परत इथं छान असं दर्शन घेतलं आणि नंतर बाहेरच्या साईडला इथे स्वामींचा छान अशी मूर्ती आहे, त्यामुळे तिथे पण छान असं दर्शन घ्यायला लागले आहे. मी ॲक्च्युली 4 ते 5 वेळा आले आहे इकडे, पण हे मला कधीच भेटलं नाही आणि आज पहिल्यांदा मी इथे आले आहे. खरंच खूप भारी वाटतं इथे आल्याच्या नंतर. नंतर बघा इथे समोर महाप्रसाद गृह आहे आणि हे खूप छान कारंजाचं भेटलं मटक्यामध्ये, ते मला खूप जास्त आवडलं. नंतर इथे महाप्रसादाला खूप जास्त मोठी लाईन होती, त्यामुळे म्हटलं थोड्या वेळ बसावं, कारण माझे पाय खूप जास्त दुखत होते. महाप्रसाद गृहाच्या शेजारीच भक्त निवास आहे, तिथेच मी राहणार आहे. पण सगळ्यात आधी म्हटलं महाप्रसाद करून घेऊया आणि लगेच तिथं जाऊया. त्यामुळे थोड्या वेळ मी इथे बसले होते. बसण्यासाठी पण छान असे ठिकाण आहे तिथं. आणि पाहू शकतात गर्दीला लागल्याशिवाय महाप्रसाद काही भेटणार नव्हता, त्यामुळे इथे गर्दी लाईनला लागलं. नंतर फायनली महाप्रसाद भेटला आणि असा काहीचा
होता. खूप छान भारी वाटत होतं आणि माझा घसा खूप जास्त दुखत होता, त्यामुळे मला एकदम 2-3च घास मी खाल्ले. पण हा महाप्रसाद अजिबात फेकून द्यायचा नव्हता. बळ करून अगदी 2-3 घास शिल्लक राहिले होते बाकीचे फक्त ताटामध्ये. बाकीचं सगळं खाऊन घेतलं. जातच नव्हतं. माझा घसा अत्यंत प्रकारचा दुखत होता, म्हणजे खूपच जास्त दुखत होता. प्रत्येक वेळेस येताना आम्ही इथे गहू तांदूळ काही ना काही आणतोच, पण ह्यावेळेस मी बसने एकटी आली होते, त्यामुळे काय आणताच आलं नाही. तरी पप्पा म्हणले होते तुला जेवढं होईल तेवढं ॲटलिस्ट गहू तरी ने, पण काय मला अजिबातच आणता आलं नाही. बाकी मग इथे थोडंफार जेवण वगैरे म्हणजे महाप्रसाद घेतला आणि समोरच स्वामींची मस्त छान अशी मूर्ती वगैरे आहे, दत्तांची छान मूर्ती आहे. मग तेच इथं पाहत होते थोड्या वेळ. मला दक्षिणा पण द्यायची होती इथे, पण इथे कुठे द्यावं ते समजतच नव्हतं. मग ती दक्षिणा पेटी दान पेटीमध्येच टाकली, कारण माझ्या यूट्यूबच्या पहिल्या पेमेंटमधून मला इथे दान द्यायचं होतं, थोडंसं काहीतरी करायचं होतं. त्यामुळे मग इथे दानपेटीतच मला जेवढं होईल तेवढं माझ्याकडून टाकले तिथे. बाकी मग हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि छान अशी पहाटेच्या आरतीसाठी आम्ही इथे आलो आहे. छान दर्शन वगैरे घेतलं. आरती सकाळ पहाटेला जास्त गर्दी नसते, त्यामुळे कमीच होती. छान असं बाहेरून फुलं वगैरे स्वामींसाठी घेतलं होतं, नारळ, आणि सकाळचं हे छान असं वातावरण खूप जास्त अट्रॅक्ट करत होतं. बाकी मग इथे थोड्या वेळ बसले होते, थोडं नामस्मरण वगैरे केले आणि त्याच्यानंतर मी आता इथे निघणार आहे, कारण लवकरच जायचं आहे मला घरी. कारण माझा घसा इतका जास्त पॅक होता ना, मी संध्याकाळपर्यंत घरी पोहोचले असते, पण घसा खूप जास्त पॅक होता. मला काहीही म्हणता किंवा काहीही करता येत नव्हतं. त्यामुळे मग ठरवलं मी की लवकरच जाऊया. मग 3 वाजेपर्यंत मी घरी पोहोचणार. ह्या हिशोबाने 8 वाजता बरोबर मी इथून निघाले. जाता जाता मला थोडंसं अंगठी, थोडंसं प्रसाद वगैरे घ्यायचं होतं. स्वामींची मूर्ती वगैरे सगळं आहे माझ्याकडे, त्यामुळे स्वामींची मूर्ती वगैरे हार त्यांचे काही सगळं घ्यायचं नव्हतं मला काही. परत येता इथे आले मी स्वामींच्या मूर्तीजवळ, कारण हे मला खूपच जास्त आवडले आहे. मी फर्स्ट टाइम इथे आले आहे. अक्कलकोटला मी 4-5 वेळा आली आहे, पण ही मूर्ती मला पहिल्यांदा दिसली, त्यामुळे मी तर फर्स्ट टाइम आले आहे. मग इथे छान असे पहिल्यांदा फोटोज व्हिडिओज काढले आणि नंतर मग बस स्टँडवर गेले. सगळं काय माझे घ्यायचं होतं ते सगळं घेऊन बस स्टँडवर डिरेक्ट गेले. बस स्टँडवर गेल्याच्या नंतर लगेचच 10 मिनिटात मला बस भेटली. स्वारगेट बस होती. मग त्यामध्येच बसले आणि निवांत झोपले, कारण घसा खूप दुखत होता, त्यामुळे काही शूट केलं नाही. थोडंफारच फक्त जाताना 5 मिनिटं 2 मिनिटं असं शूट घेत होते मी. आणि हा व्हिडिओ पण खूप जास्त छोटा झाला आहे, त्यासाठी सॉरी. पण एक मोटिवेशन किंवा मग एक स्वामींचं तुम्हाला पण दर्शन देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. घरी आल्याच्यानंतर अनु इतकी जास्त खुश झाली की काय सांगायचं. तिला मी ठेवून गेले होते मम्मीकडे, त्यामुळे ती खूपच जास्त खुश. खरं सांगू का, मला अजिबात अक्कलकोटवरून येऊ वाटत नव्हतं, पण घरचा संसार वगैरे सोडून तिथं तर काही राहू शकत नाही, त्यामुळे तर यावं लागलं. पण अक्कलकोटला गेल्याच्या नंतर असं वाटतं की तिथेच राहावं, तिथेच मुक्काम करावं. तिथं राहणाऱ्या माणसांचं किती छान आहे ना, की तिथेच राहायचं, तिथे छान असं बिझनेस वगैरे. पण खरंच अक्कलकोटला गेल्याच्या नंतर सगळं विसरून जातं माणूस, म्हणजे अजिबात आपल्याला घरची आठवण पण येत नाही. माझा हा एक दिवस असा गेला की असा म्हणजे चुटकीसरशी गेला, लगेचच गेला. कारण तिथे गेल्याच्यानंतर वेळ कसा जातो हे अजिबातच समजत नाही. बाकी हे छोटेसे व्हिडिओ, आजचा व्हिडिओ मी छोटासा इथं एंड करते. कसा वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडलं तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, स्वामींसाठी एक लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्या. बाय.